महायुतीच्या 80% जागा वाटपाबाबत निर्णय झाल्याची माहिती आता समोर येते। भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादांचा फायदा झाला नाही अशा प्रकारचं वक्तव्य देखील महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी केलेलं आहे। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादांचा भाजपला फायदा होईल असं वक्तव्य देखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेलं आहे। भाजप सुमारे 125 किंवा त्याहून अधिक जागा लढवेल अशा प्रकारची माहिती देखील आता समोर येते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे नागपूरचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। जितेंद्र, महायुतीच्या 80 जागांवरती जवळपास निर्णय हा अंतिम झालेला आहे अशा प्रकारची माहिती येते। अजित पवारांबाबत देखील महत्त्वाचे काही निर्णय घेतले गेलेत, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच प्रथमेश, कारण जागा वाटपाचा तिढा एकीकडे सुरू असताना आता महायुतीमध्ये 80% जागांवर एकमत झाल्याचा माहिती जी आहे ती भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिलेली आहे। महत्वाचं म्हणजे की विधानसभा निवडणूक कधी होते याची सर्वांना अपेक्षा आहे किंवा कधी होते याबाबत चर्चा सुरू असताना ते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात, खास करून 10 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान होणार अशी ही माहिती या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेली आहे। सोबतच लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही महायुतीला खास करून महाराष्ट्रात फटका बसला, त्या महाराष्ट्रात फटका बसण्यामागे अजितदादांचा जे वोट बँक होता तो ट्रान्सफर झालेला नाही। मात्र आता विधानसभा निवडणुकीमध्ये ही वेगळी परिस्थिती राहील अशा बाबतचा खुलासा देखील केलेला आहे। त्यामुळे एकूणच पाहता आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल कुठल्या याच्यावर निवडणूक होते किंवा नाही होत आता हे पाहत असताना 80% जागावर एकमत झालेला आहे। 20% जागा ज्या उरलेल्या आहेत त्यावरही लवकरच तोडगा काढण्यात येईल आणि जवळपास आता पंधरवाडा हा जो पितृपक्ष संपलेला असेल त्यानंतर जागा वाटप देखील घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिलेली आहे। नक्की जितेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।